एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। रायगडमध्ये बेरोजगार तरुण आंदोलनाच्या पवित्र्यात येत युवा प्रशिक्षणार्थींना सरकारने वाऱ्यावर सोडलेला आहे। कामावरून कमी केल्यानं त्यांच्यात हा नाराजीचा सूर आहे। राज्यभरात 1.25 लाखाहून अधिक तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। आपल्याला कामावर पुन्हा रुजू करून घ्यावं अशी त्यांची मागणी आहे। त्यासाठी त्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलाय। या बेरोजगार झालेल्या तरुणांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार मात्र आता शेकापनं केलाय। समस्या ही आहे की त्यांना नोकरीचं आमिष दाखवलं, पण इलेक्शन झाल्यावर 6 महिन्यातच त्यांना त्यातनं कमी केलं। आणि आज एकीकडे आपण बघतो की अनेक सरकारी कामं बाकी आहेत, जागा रिक्त आहेत आणि एकीकडे हा बेरोजगार युवक आहे, ज्याला एक आशावाद दाखवला आणि आता तो भरकटलेला आहे। त्यांची आंदोलनं चालू आहेत, मोर्चे चालू आहेत। त्या सगळ्या मुद्द्यांना त्यांना परत नोकरीवर घेण्यासाठी शेका पक्ष ठामपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या या युवा प्रशिक्षणार्थींच्या पाठीशी उभा आहे। अगदी हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला स्वरोजगार योजनेचा एक लॉलीपॉप छोटासा दिला गेला की तुम्हाला स्वरोजगार योजनेमध्ये रोजगार दिला जाईल, पण त्याचा आम्हाला शासकीय आस्थापनेमध्ये कुठेही उपयोग होत नाहीये निधी अभावी। सरकार आम्हाला सांगते की सरकारने जर निधी दिला या प्रशिक्षणार्थ्यांसाठी तर त्या निधीमध्ये आम्हाला कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने रोजगार उपलब्ध होऊ शकतो। तर आमच्याकडे सरकारची एवढीच मागणी आहे की सरकारने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।